नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही 50, 60, 70 किंवा मग अगदी 90च्या दशकात असाल आणि पाय आणि गुडघेदुखी, कडकपणा किंवा पेटके येणं, तुम्हाला रात्रीची झोप आणि दिवसा शांती तुमची हिरावून घेतली गेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हो, पाय आणि गुडघेदुखी रात्रीतून नाहीशी होऊ शकते. तुम्हाला फक्त दररोज काही बिया खाण्याची आवश्यकता आहे. तुम्ही 25 वर्षांचे असोत किंवा मग तुम्ही 95 वर्षांचे, जो कोणी चालू शकत नाही तो धावू लागेल. कारण हे 5 सुपरफूड बिया ज्या आहेत त्या तुमच्या पायातील सर्व वेदना दूर करतील. फक्त 15 दिवसांसाठी सांगितल्याप्रमाणे ह्या 5 बिया वापरून पहा. लंगडेपणा थांबेल आणि तुम्ही धावू शकाल. या बिया तुमच्या हाडांमधील कॅल्शियम इतकं वाढवतील की कडकपणा आणि पेटकेसुद्धा नाहीसे होतील. वयाच्या 90व्या वर्षीही तुम्ही आधाराशिवाय चालण्यास सक्षम असाल. आपल्याला माहीत आहे की जेव्हा तुमच्या पायातील ताकद संपते तेव्हा व्यक्तीचं स्वातंत्र्य संपतं. तर आज मी तुमच्यासाठी 5 शक्तिशाली बिया घेऊन आलेले आहे, जे तुमचे पाय मरेपर्यंत टिकून ठेवतील आणि तुम्हाला पोलादासारखं मजबूतसुद्धा बनवतील. माझ्या रुग्णांपैकी एक 82 वर्षीय काका आहेत, मोहन काका. ते एक निवृत्त सैनिक आहेत आणि तरुणपणी ते मैलभर पायी चालत असत. पण आज गुडघेदुखीमुळं त्यांना व्हीलचेअरवरच मर्यादित केलं आहे. एके दिवशी त्यांनी मला विचारलं की डॉक्टर, मी पुन्हा माझ्या नातवासोबत मॉर्निंग वॉकला जाऊ शकेन का? हे माझं नशीब आहे का? त्यांच्या डोळ्यामध्ये लपलेली आशा आणि वेदना मला भावली. मी त्यांना किंवा मग तुमच्या कुटुंबातील कोणत्याही वृद्ध सदस्याला अशी निराशा अनुभवावी असं मला वाटत नाही. तुम्ही फक्त आमच्यासाठी रुग्ण नाही आहात, तर जीवनातील अनुभवांचं एक जिवंत जग आहात. एम्स 2025च्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की 65 वर्षांवरील 75% वृद्धांना गंभीर गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास होतो आणि 60% लोकांना चालण्यास लक्षणीयरित्या त्रास होतो. जागतिक आरोग्य संघटना 2025 असा इशारा देते की हाडांचा कमकुवतपणा आणि वेदना वृद्धांमध्ये पडणं आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका 300% वाढवते. पण घाबरू नका. आज मी तुम्हाला 5 चमत्कारिक बियाण्यांबद्दल सांगेन, जे निसर्गातील सर्वात शक्तिशाली सुपरफूड्स आहेत. हे बिया केवळ वेदना कमी करणार नाही, तर तुमची हाडे लोखंडासारखी मजबूत करतील. माझ्या एका रुग्णाने फक्त पहिले बियाणे 10 दिवस खाल्ले आणि म्हणाल्या की डॉक्टर, माझ्या गुडघ्यांमध्ये चाकूसारखं दुखणं आता नाहीसं झालं आहे. तुम्हाला ते कोणते बियाणे आहेत हे जाणून घ्यायचं आहे का? मी या व्हिडिओमध्ये ते रहस्य उलगडणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर तुमची पुढची रात्र वेदनांनी भरलेली असू शकते. व्हिडिओच्या शेवटी मी 2 आयुर्वेदिक नियम देखील शेअर करेन, जे या बियांची प्रभावीतता 10 पट वाढवतील. तर तुम्ही तुमचे पाय पुनरुज्जीवित करण्यास आणि वेदनारहित चालण्यास तयार आहात का? खाली कमेंट बॉक्समध्ये हो असं नक्की लिहा. जर तुम्हाला या जीवन बदलणाऱ्या बियाण्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर कृपया मला कळवा की आणि त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत असते. तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच पहिल्या बिया सापडतील, ते चुकू नका. पाय आणि गुडघेदुखी इतकी तीव्र का आहे? मंडळी, पाय आणि गुडघेदुखी ही फक्त शारीरिक वेदना नाही आहे, ती तुमच्या मानसिक आत्मविश्वास आणि स्वातंत्र्यावर थेट आघात आहे. वयानुसार आपल्या सांध्यांमधील कुशन, खुर्चा झिजायला लागतो. हाडे एकमेकांवर घासतात आणि जळजळ नसांवर दबाव आणते. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, कोलेजन आणि इतर खनिजांची कमतरता यात महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्हाला सकाळी उठून मंदिरात जडपणाशिवाय जायचं आहे, दुपारी नातवंडांसह बाजारात जायचं आहे किंवा मित्रांसोबत उद्यानात हसत संध्याकाळ घालवायची आहे. पण चालताना पायांमध्ये होणाऱ्या वेदना, गुडघ्यांमध्ये होणाऱ्या वेदना आणि तुमच्या पायांमध्ये होणारे रात्रीचे पेटके तुम्हाला सतत आठवण करून देतात की तुम्ही बंदिस्त आहात. तुम्ही विचार करता, मी पुन्हा कधी माझ्या पत्नीसोबत तीर्थयात्रेला जाऊ शकेन का? मी माझ्या नातवंडांना माझ्या खांद्यावर घेऊन जाऊ शकेन का? तुमची इच्छा आणि वेदना आम्हाला खोलवर समजत आहे, कारण आमच्यासाठी तुम्ही फक्त एका व्यक्तीचे नाही, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाचे, प्रतिष्ठेचे आणि शक्तीचे प्रतिनिधित्व करता. टोकियो मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्सने 2025मध्ये केलेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की जुनाट सांधेदुखीमुळे वृद्धांमध्ये
नैराश्य आणि सामाजिक अलगावचे प्रमाण 70% वाढतं. आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की ही समस्या वातदोषाच्या, अतिवृद्धीचं आणि हाडांच्या ऊतींच्या बिघाडाचं लक्षण आहे. आता आपण पहिल्या 2 चमत्कारिक बियाण्यांबद्दल जाणून घेऊया, जे थेट हाडे दुरुस्त करू शकतात आणि सांधेदुखी दूर करू शकतात. या बिया निसर्गातील पोषक तत्वांचा सर्वात दाट भांडार आहेत. पहिलं बीज आहे ते म्हणजे तीळ. तीळ हे निसर्गातील कॅल्शियमचा सर्वात श्रीमंत स्रोत आहे. 100 ग्रॅम तिळांमध्ये अंदाजे 975 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं, जे 1 ग्लास दुधापेक्षा अंदाजे 10 पट जास्त असतं. त्यात जास्त प्रमाणामध्ये जस्त आणि तांबे देखील असतं, जे हाडांची घनता वाढवतं आणि कोलेजन तयार करण्याससुद्धा मदत करतं. तिळाचे तापमान वाढ करणारे गुणधर्म सांध्यांमध्ये जमा झालेली थंडी, त्याचबरोबर कडकपणा तोडतात, ज्यामुळे वेदनांपासून त्वरित आराम मिळतो. हार्ट हेल्थ 2025 मधील एका अहवालानुसार नियमितपणे तीळ खाणाऱ्या वृद्धांना हाडांची घनता 20% वाढली आणि गुडघेदुखी 60% कमी झाली. माझा एक रुग्ण आहे, 68 वर्षीय, आणि त्या गृहिणी आहेत शांतीताई. त्यांचे गुडघे इतके दुखत होते की ती स्वयंपाकघरामध्ये उभी राहून स्वयंपाकसुद्धा करू शकत नव्हती. त्यांच्या सुनेला अनेकदा बाहेरून जेवण मागवावं लागत असे. ती म्हणाली की डॉक्टर, मी माझ्याच घरी पाहुणी बनली आहे. तुम्हाला घरी बनवलेलं अन्न खायला देण्याचा आनंद हिरावून घेतला गेला आहे. आणि त्यांना तीळ कसे खावे हे मी त्यांना सांगितलं. सुरुवातीला त्यांना वाटलं की तीळ फक्त मिठाईमध्येच वापरले जातात, पण मी त्यांना ते भाजून चघळायला शिकवलं. त्यांनी हे 15 दिवस केलं. 16व्या दिवशी ती स्वतः बनवलेली गोड पदार्थ घेऊन माझ्याकडे आली आणि म्हणाली, आज मी हे बनवण्यासाठी 2 तास उभी राहिले. माझ्या गुडघ्यांनी मला आधार दिला. तिच्या चेहऱ्यावरील अभिमान अमूल्य होता. कसे खावे तर मुठभर पांढरे तीळ किंवा मग काळे तीळ घ्या. ते तेल न घालता हलकेसे भाजून घ्या. हे भाजलेले तीळ दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा. ते पूर्णपणे चावून खा. त्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी प्या. कधी खायचे आहे तर दररोज नाश्त्यापूर्वी. खबरदारी काय घ्यायची आहे, जर तुम्हाला पित्त समस्या किंवा जास्त उष्णता जाणवत असेल तर तिळाचं प्रमाण अर्ध्याने कमी करायचं आहे. जर तुम्हाला खोकला किंवा कफ येत असेल तर फक्त भाजलेले तीळ खा. फायदे काय होतात, यामुळे हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता लवकर भरून निघते. यामुळे गुडघे आणि सांधेदुखी कमी होते. रात्रीच्या वेळी पाय दुखणं टाळता येतं. खाली कमेंटमध्ये हो लिहा जर तुम्ही आजपासून तीळ खाण्यास सुरुवात करणार असाल तर, किंवा तुम्हाला वाटत असेल की ते तुमच्यासाठी काम करणार नाही. तर आणखी एक बी आहे ते म्हणजे अळशीचं बियाणं, एक नैसर्गिक सांधे वंगण. मंडळी, आणखी एक बी म्हणजे जे तुमच्या सांध्यांमधील वाळलेलं वंगण पुनर्संचयित करू शकते, अळशीचं बियाणं. हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि लिग्नान्सचा सर्वात श्रीमंत वनस्पती आधारित स्रोत आहे. ओमेगा 3 हे एक शक्तिशाली दाहक विरोधी आहे, जे सांध्यांतील जळजळ कमी करते आणि लिग्नान्स हार्मोनल संतुलन सुधारते आणि हाडांचं नुकसान रोखते. हे बी सायनोव्हियल फ्लुइड सांध्यांमधील द्रव वाढवण्यास सुद्धा मदत करतं, जे हाडांमधील घर्षण कमी करतं आणि चालताना वेदना आणि आवाज रोखतं. डेली हेल्थ पोस्ट 2025 मधील एका अभ्यासानुसार नियमित अळशीच्या बियांचं सेवन केल्याने ऑस्टिओआर्थरायटिस असलेल्या रुग्णांमध्ये सांधे कडक होणं 50% कमी झालं आणि गतिशीलता 45% सुधारली. माझ्या रुग्णांपैकी एक रुग्ण आहे, ते 70 वर्षांचे आहेत. प्रसाद काका एक निवृत्त ग्रंथपाल आहेत. चालताना इतका आवाज करत होते की लोक मागे वळायचे. ते म्हणाले, डॉक्टर, मी आता शांतपणे चालू शकत नाही. लोक त्यांना म्हणतात की म्हातारे झाल्यासारखं वाटतंय. तर मी त्यांना जवसाच्या बिया खाण्याचा सल्ला दिला. त्यांनी हे 2 आठवडे केलं. 3ऱ्या आठवड्यांमध्ये ते क्लिनिकमध्ये धावत आले आणि म्हणाले, आवाज गेला आहे आणि वेदनाही कमी झाल्या आहेत. मी माझ्या मित्रांना धावताना पाहिलं. तो म्हणाला, मीही सहभागी झालो. त्यांच्या वयापेक्षा जास्त ऊर्जा पाहून मी थक्क झाले. कसं खावं तर रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा जवस भिजवायचे आहे. सकाळी ते पूर्णपणे चावून पाणी घ्यायचं आहे आणि जवसाचं बीज हलकंच भाजून बारीक करायचं आहे. पावडर दही, दलिया किंवा मग सॅलडमध्ये मिसळायचे आहे. कधी खायचं आहे, दररोज सकाळी नाश्त्यासोबत किंवा मग नाश्त्यामध्ये. नाश्ता अगोदर खाल्लं तरी चालेल. खबरदारी काय आहे, जर तुम्हाला पित्ताशयाचे खडे किंवा रक्तस्राव विकार असेल तर ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जास्त प्रमाणामध्ये सेवन टाळा.
फायदे काय आहेत तर ते सांधे, सूज आणि वेदना दूर करेल. ते स्नेहन वाढवून आणि हाडांच्या तुटण्याला मंद करून सांधे लवचिक बनवेल. खाली कमेंटमध्ये हो लिहा जर तुम्हाला जवसाचं बीज वापरून बघायचं असेल तर. तिसरं बीज आहे ते म्हणजे मेथीचे बी. ते स्नायूंच्या क्रॅम्प्सवर उपचार करतं. मंडळी, तिसऱ्या बियामध्ये तुमच्या पायांच्या स्नायूंमधील वेदनादायक पेटके आणि ताण पूर्णपणे काढून टाकण्याची शक्ती आहे. मेथीच्या बियांमध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं. त्यात भरपूर मॅग्नेशियम असतं. मॅग्नेशियम स्नायूंच्या आकुंचन आणि विश्रांतीचं नियमन करतं, पेटके टाळतं. पोटॅशियम इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतं आणि लोह रक्तातील ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पेशींना बळकटी देतं, ज्यामुळे स्नायूंना पुरेशी ऊर्जा मिळते. रात्रीच्या वेळी पायांचे पेटके असलेल्या वृद्धांसाठी हे बी विशेषतः फायदेशीर आहे. आयुर्वेदिक ग्रंथ 2025 नुसार मेथीच्या बिया वातदोष शांत करतात, जो प्रामुख्याने स्नायूंच्या पेटके आणि ताणांसाठी जबाबदार आहे. माझे एक रुग्ण आहेत, 75 वर्षीय कमलादेवी आहेत आणि पायांच्या तीव्र पेटक्यांमुळे दररोज रात्री त्या उठायच्या. त्यांनी मला असं सांगितलं की डॉक्टर, रात्री माझ्या पायांचे स्नायू अचानक इतके कडक होतात की कोणीतरी मला दोरीने बांधल्यासारखं मला वाटतं. मला वेदनेने ओरडावंसं वाटतं. त्यांना मेथीचे दाणे जे आहे ते भिजवून खाण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला तिला त्यांच्या कडू चवीचा त्रास झाला, पण जेव्हा वेदना कमी करण्याची वेळ आली तेव्हा तिने धाडस दाखवलं. तिने ते नियमितपणे 10 दिवस केलं. 11व्या दिवशी ती फोनवर अगदी आनंदात होती. मी 3 रात्री झोपू शकले नव्हते. दोरीसारखे बांधून टाकल्यासारखं मला झालं होतं. हो, झोपेची गोडवा त्याच्या आवाजामध्ये स्पष्टपणे दिसून येत होता. कसं खावं तर रात्रभर 1 चमचा मेथीचे दाणे 1 कप पाण्यामध्ये भिजवायचे आहे. सकाळी पाणी गाळून घ्या. भिजवलेल्या मेथीचे दाणे खाण्यापूर्वी ते पूर्णपणे चावून घ्या आणि नंतर ते पाणी प्या. जर ते कडू चवीचं असेल तर मेथी भाजून पावडर बनवा आणि ही पावडर 1 चमचा दही किंवा दुधासोबत घ्या. कधी खावं तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी. खबरदारी काय घ्यायची आहे, जर तुम्ही मधुमेहाचं औषध घेत असाल तर मेथी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकते, म्हणून डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने पोट खराब होऊ शकतं. फायदे काय आहेत तर ते रात्रीच्या वेळी पाय दुखणं आणि ताण दूर करू शकेल. ते स्नायूंना बळकट आणि मजबूत करेल. ते अशक्तपणामध्ये देखील मदत करेल. कृपया खाली कमेंटमध्ये हो लिहा जर तुम्हाला मेथीचे दाणे खाऊन तुमच्या रात्रीची शांती परत मिळवायची असेल किंवा तुम्हाला त्यांचा कडू चवीची भीती वाटत असेल तर. चौथं बीज जे आहे ते आहे भोपळ्याच्या बिया. सांध्यांसाठी झिंकचं भांडार आहेत या बिया. मंडळी, हे चौथं बीज तुमच्या सांधे आणि हाडांच्या दुरुस्तीच्या यंत्रणेला पुनरुज्जीवित करण्याचं काम करतं. भोपळ्याच्या बिया झिंक, मॅग्नेशियम आणि प्रथिनांचा स्रोत आहेत. झिंक हे एक महत्त्वाचं खनिज आहे आणि जे ऑस्टिओब्लास्ट्सना सक्रिय करतं, जे हाडे तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करणाऱ्या पेशी आहेत. मॅग्नेशियम हाडांमध्ये कॅल्शियम वाहून नेण्यास आणि शोषण्यास मदत करतं. शिवाय भोपळ्याच्या बियांमधील ओमेगा 6 फॅटी ॲसिड सांध्यांमध्ये नैसर्गिक वंगण म्हणून काम करतात. हार्ट हेल्थ 2025 मधील एका अहवालामध्ये असं दिसून आलं आहे की पुरेशा प्रमाणामध्ये झिंकचं सेवन करणाऱ्या वृद्धांना हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका 40% कमी होतो आणि सांधेदुखीमध्ये 35% घट होते. माझ्या रुग्णांपैकी एक 72 वर्षीय नरेंद्र काका आहेत आणि ते एक निवृत्त अभियंता आहेत. ते इतके ठिसूळ झाले होते की किरकोळ दुखापत देखील फ्रॅक्चर होऊ शकत होती. ते म्हणाले की डॉक्टर, असं वाटतं की माझी हाडे जी आहे ती काचेची बनलेली आहेत. मी भीतीने चालणं देखील थांबवलं आहे. मी त्यांना भाजलेल्या भोपळ्याच्या बिया खाण्याचा सल्ला दिला. त्यांनी हे 3 आठवडे चालू ठेवलं. 4थ्या आठवड्यामध्ये त्यांच्या हाडांच्या घनतेच्या अहवालामध्ये सुधारणा पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. श्री सिंग म्हणाले की आता मला असं वाटतं की मी माझी बॅग जी आहे ती पुन्हा उचलू शकतो, हलवू शकतो. त्यांचा आत्मविश्वास परत आला होता. कसं खावं तर भोपळ्याच्या बिया सोलून घ्या आणि आतील हिरवा भाग काढून टाका. तेल न लावता हलके भाजून घ्या. दररोज दुपारी किंवा संध्याकाळी नाश्ता म्हणून सुमारे 20 ते 25 ग्रॅम भाजलेल्या भोपळ्याच्या बिया सुमारे 20 ते 25 ग्रॅम खा. ते नीट चावून खा. कधी खावं? दररोज दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला पोट किंवा पोटातील उष्णतेची समस्या असेल तर थोड्या प्रमाणामध्ये सुरुवात करा. भाजलेल्या बिया खा आणि कच्च्या बिया खाऊ नका. फायदे काय आहेत तर यामुळे हाडांची घनता आणि ताकद लक्षणीयरित्या सुधारेल. चालताना सांधे कडक होणं आणि आवाज कमी होईल. यामुळे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढेल.
खाली कमेंट बॉक्समध्ये हो लिहा. तुम्हाला भोपळ्याच्या बिया तुमच्या हाडांसाठी संरक्षक कवच बनवायच्या आहेत का? जर तुम्हाला ते सोलणं कठीण वाटत असेल तर 5वी बी जी आहे ती आहे चिया बिया. कोलेजन आणि ऊर्जेचा स्रोत. मंडळी, 5वं आणि शेवटच्या बिया तुमच्या पायांना स्टीलची ताकद देऊ शकतात आणि तुम्हाला धावण्यासाठी तयार करू शकतात. चिया बिया हे लहान बिया ओमेगा 3 प्रथिने, फायबर आणि कॅल्शियमने समृद्ध असतात. त्यात असलेले अमिनो आम्ल शरीरामध्ये कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असतात. कोलेजन हे प्रथिने आहे जे आपली हाडे, गुर्जा आणि अस्थिबंधनांना जोडतं, ज्यामुळे ते लवचिक बनतात. पाण्यात भिजवल्यावर चिया बिया एक जेल बनवतात जे सांध्यांना नैसर्गिक वंगण आणि शॉक शोषक म्हणून काम करतात. 2025च्या एम्सच्या अभ्यासानुसार चिया बियांचं नियमित सेवन केल्याने सांधेदुखी आणि कडकपणापासून 55% आराम मिळतो आणि ऊर्जेची पातळी 60% वाढते. माझ्या रुग्णांपैकी एक 75 वर्षीय गोविंद काका आहेत आणि वॉकरच्या मदतीने ते हळू चालत असत. त्यांची इच्छा होती की त्यांच्या गावच्या मातीवर मदतीशिवाय चालता आलं पाहिजे. ते म्हणाले, डॉक्टर, माझ्या शेताच्या सीमेवर चालणं हे माझं स्वप्न आहे. मी त्यांना चिया बियाचं पाणी प्यायला सांगितलं. त्यांनी ते 1 महिना घेतलं. पुढच्या महिन्यामध्ये त्यांच्या मुलाने शेतामध्ये हळू पण मदतीशिवाय चालत असल्याचा व्हिडिओ पाठवला. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. या व्हिडिओने माझा दिवस बनवला. कसं खावं तर रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा चिया बिया भिजवायच्या आहे. सकाळी ते जेलसारखं होईल. 1 चमचा मध घाला आणि रिकाम्या पोटी पिऊन टाका, किंवा ते दही, स्मूदी किंवा ओटमीलमध्ये तुम्ही मिसळू शकता. कधी खायचं आहे? दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत. जास्त सेवन करू नका, याची काळजी घ्या, कारण यामुळे जडपणा येऊ शकतो. जर तुम्ही रक्तदाबाची औषधं घेत असाल तर माफक प्रमाणामध्ये सेवन करा. फायदे काय होणार आहे? यामुळे सांधेदुखी आणि कडकपणा लवकर कमी होईल. यामुळे हाडे आणि सांध्यांची लवचिकता सुधारेल. ते दिवसभर शरीराला ऊर्जावान ठेवेल. कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये हो लिहा, तुम्हाला चिया बियांचं सेवन करायचं आहे का? जर तुम्हाला ते महाग किंवा शोधणं कठीण वाटत असेल तर काय करावं आणि पुढे काय करावं? तर मंडळी, 5 बिया ज्या आहेत तर तीळ, अळशीच्या बिया, मेथीचे बियाणे, भोपळ्याचे बियाणे आणि चिया बियाणे तुमचे पाय आणि गुडघ्यांमधील वेदना, कडकपणा आणि पेटके दूर करण्यासाठी निसर्गाने दिलेली एक संपूर्ण औषधी देणगी आहे. टोकियो विद्यापीठाच्या पोषण संशोधन विभागाच्या 2025च्या विश्लेषणानुसार या बियांचं एकत्रित सेवन केल्याने हाडांची घनता 30% आणि सांध्यांची गतिशीलता 70% सुधारू शकते. हे अनेक औषधांपेक्षा अधिक प्रभावी आहे. तथापि फक्त ते खाणं पुरेसं नाही. त्यांचे पूर्ण फायदे घेण्यासाठी तुम्ही 2 आयुर्वेदिक नियमांचं पालन केलं पाहिजे. पहिलं म्हणजे हे बियाणे कधीही कच्चे खाऊ नका, तर ते भिजवून किंवा मग भाजून खा. यामुळे त्यांचे पोषक तत्व शरीराद्वारे सहज पचतील आणि शोषले जातील याची खात्री होईल. दुसरं म्हणजे हे बियाणे खाल्ल्यानंतर किमान 15 मिनिटे तरी उन्हात बसा. सूर्याच्या किरणांमुळे व्हिटॅमिन डी तयार होईल आणि हे या बियांमधील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे. आता काय करायचं आहे? आजपासून तुमच्या दैनंदिन आहारामध्ये या 5 बियांपैकी किमान 3 बियांचा समावेश करा. महिनाभर नियमितपणे सेवन करा आणि तुमच्या शरीरातील बदलांचा अनुभव घ्या. तुमच्या पायांना नवीन जीवन द्या आणि तुमच्यापासून हिरावून घेतलेलं स्वातंत्र्य परत मिळवा. या 5 बियांपैकी कोणती बी तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही आजपासून ते खाण्यास सुरुवात कराल का? जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.